शेतकऱ्याने माहिती अधिकार 2005 अंतर्गत कृषी विभाग कार्यालय यांच्याकडे मागितली माहिती, अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ। माहिती अधिकार 2005 अंतर्गत घनसावंगी कृषी विभाग कार्यालय यांच्याकडे शेतकरी विशाल गंगाधर खरात यांनी माहिती अधिकारामार्फत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे पारडगाव येथे कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पोखरा व नानाजी देशमुख कृषी योजनेअंतर्गत फळबाग लागवड सन 2018 ते 2024 या योजनेची माहिती मिळवण्यासाठी अर्ज सादर केला। घनसावंगी कृषी विभागाचे अधिकारी यांनी सदरची माहिती आमच्या कार्यालयाकडे येत नाही असे पत्र देऊन सदरील माहिती तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करून आपणास प्राप्त होईल असे सांगितले। त्यावर शेतकरी विशाल खरात यांनी घनसावंगी तहसीलदार कार्यालय यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज सादर केला। तहसीलदार कार्यालयाकडून आपणास हवी असलेली माहिती कृषी विभाग यांच्या अंतर्गत येत असल्याचे सांगितले। मौजे पारडगाव येथील राबवण्यात आलेल्या फळबाग योजनेबाबत शेतकऱ्यांनी माहिती मागवल्यानंतर कृषी विभाग यांच्याकडून होणाऱ्या टाळाटाळीवरून या योजनेत गैरप्रकार झाल्याची शक्यता येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। न्यूज मराठी लाईव्ह, प्रतिनिधी श्री गणेश मंडपे, पारडगाव, जालना। मी विशाल गंगाधर खरात, राहणार पारडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, इथला शेतकरी असून माझ्या मोसंबीचे फळबाग अनुदान देण्यासाठी अधिकाराखाली मी फळबाग अनुदान 2018 ते 2024 पर्यंत यादी मागितली असल्यास तहसीलदार मॅडम बोलत्या की कृषी विभागाकडे मिळेल। कृषी विभागाकडे माहितीचा अधिकार टाकल्यास कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक शिंदे यांनी पत्र देऊन बोलले की तहसीलला उपलब्ध होईल। तहसीलदार मॅडम बोलतात की कृषी विभागाला तुमची यादी उपलब्ध होईल। याच्यासाठी मी सेकंड अपील केलेलं आहे, तरीही काही माहिती मिळत नसल्यामुळे मला पुढचे काही सक्षम पाऊल उचलणं लागतील। अनुदान यादी मिळण्याबाबत अर्ज केलेला होता, तरी माझ्या अर्जाचा काही विषय ना घेतला मला टाळाटाळ केलेली आहे। आता माहितीच्या अधिकाराखाली मला दोन्ही अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे। कृषी विभागाने बोलले की माझ्याकडे उपलब्ध नाही, तालुका मॅडम बोलताय की माझ्याकडे पण उपलब्ध नाही, तहसीलदार मॅडम। तर मी आता काय करावे? यादी बनवली तर बनवली कोणी? आम्ही बनवली का? याच्यासाठी मी सक्षम पुढचे काही पाऊल उचलून काही करण्याशी माझ्या जीवहानीस काही झाल्यास याचा जबाबदार कृषी विभाग आणि तहसीलदार मॅडम राहतील, ही त्यांनी नोंद घ्यावी।